Welcome, my dear student. How are you at home? And you should take care yourself as well as your family member, and use mask and wash your hand with sanitizer frequently. Don't go out of home in vain. Today I am S.K. Darade from Madhyamik Vidya Mandir Rajapur. Today we are going to learn a new concept of grammar, that is language study, punctuation mark, because it carries for 2 mark and it helps you to improve your talking, writing effectively, and that's why it is necessary all of you or all of us to take this part of grammar seriously. Now we are going to start punctuation marks, carries for 2 mark, विराम चिन्हांविषयीचे नियम. वाक्यामध्ये बोलताना किंवा लिहिताना थोडे थांबावे लागते, असं सलग लिहिता येत नाही. थांबणे यालाच विराम असे म्हणतात. विराम दर्शविण्यासाठी लिखाण करताना आपण जी चिन्हे वापरतो त्यांना विराम चिन्ह असे म्हणतात. व्हॉट इज बाय मीन पंक्च्युएशन मार्क? व्हेनेवर वी टेक अ पॉज while reading, while writing, at that time, that is called punctuation. There are different kinds of punctuation mark we are going to take. At first we are going to introduce punctuation mark are very important in writing as they help in expressing appropriate meaning. आपलं लिखाण परिणामकारक व्हावं, आपलं वाचन परिणामकारक व्हावं यासाठी आपण या चिन्हांचा उपयोग करतो. आता काइंड्स ऑफ पंक्च्युएशन मार्क, विराम चिन्हांचे. विराम चिन्ह खालील प्रमाणे आहे. किती प्रकारचे विराम चिन्ह आहे बघा. देअर आर 15 काइंड्स ऑफ पंक्च्युएशन मार्क. फॉर एक्झाम्पल फुल स्टॉप, देन कॉमा, सेमीकॉलन, कॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, कोटेशन, त्याच्यामध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी, परोक्ष संबोधन, ते आपण प्रत्येक पाहणार आहोत. ॲपॉस्ट्रॉफी, चाची जी षष्टीचा प्रत्यय, डॅश, एक डॅश देतो असं लिहिताना मध्ये. त्याच्यानंतर हायपेन, संयोग चिन्ह, ते आपण पाहणार आहोत कसं आहे ते चिन्ह. कॅरेट, काकपद, त्याच्यानंतर ब्रॅकेट्स ऑब्लिक पॅरेंथेस म्हणजे कंस, ब्रॅकेट म्हणजे कंस, बस ब्रॅकेट लक्षात ठेवा. कॅपिटल लेटर्स इन ब्रॅकेट दिले ये बघा, आणि एलिप्सेस म्हणजे शब्दलोप. त्याच्यानंतर स्लॅश, ऑब्लिक पर्याय सूचक चिन्ह. एवढी 15 प्रकारचे चिन्ह आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचे आहे. आणि प्रत्येक चिन्हांचा उपयोग कुठे, हाऊ टू यूज अँड वेअर टू यूज एव्हरी पंक्च्युएशन मार्क while reading and while writing to make our writing effective and proper and meaningful. फॉर एक्झाम्पल फुल स्टॉप. आता कंसामध्ये दिलेलं आहे बघा फुल स्टॉप, इथं दिलेलं आहे बघा फुल स्टॉप. आता फुल स्टॉप म्हणजे काय? पूर्ण विराम. आता पूर्ण विरामचा उपयोग कुठे केला जातो? ॲट द एंड ऑफ असरेटिव्ह सेंटेन्स, ॲट द एंड ऑफ एन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, while writing constructive form. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, आय एम रायटिंग अ लेटर, दिस इज अन असरेटिव्ह सेंटेन्स. जर तुम्ही या ठिकाणी फुल स्टॉप दिला नाही तर दॅट सेंटेन्स हॅज नो मिनिंग, दॅट इज अ मिनिंगलेस सेंटेन्स. आय एम रायटिंग अ लेटर, देन प्लीज राईट सून. मी सांगितलं तुम्हाला, ॲट द एंड ऑफ अन असरेटिव्ह सेंटेन्स, ॲट द एंड ऑफ उपेंद्र काय बोलतो, ॲट द एंड ऑफ प्लीज राईट सून. आता हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. 15 मिनिटांनी फोन करते मला.
संक्षेप म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म. बघा, मिस्टर रमेश अर्जुन पवार हे पूर्ण नाव आहे, परंतु पूर्ण नाव शक्यतो सांगत नाही बऱ्याच ठिकाणी. मग मिस्टर R.A. पवार, मग R फुल स्टॉप A फुल स्टॉप, किंवा व्हाईल रायटिंग द कन्सेप्ट आर कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म ऑफ डिग्रीज. फॉर एक्झाम्पल MA मास्टर ऑफ आर्ट M फुल स्टॉप A. पण या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म लिहिताना त्याचं जे अक्षर तुम्ही लिहिणार आहात ते कॅपिटल लिहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. M फुल स्टॉप A बरोबर मास्टर ऑफ आर्ट. आलं लक्षात? त्याच्यानंतर मिस्टर VP सिंग. आता मिस्टर VP सिंग, what was Mr. VP Singh? Or he was the late Prime Minister of India. PV नरसिंह राव. VP सिंग असेल, PV नरसिंह. VP सिंग, V फुल स्टॉप, मिस्टर MR फुल स्टॉप, डॉक्टर DR फुल स्टॉप. इथे दिलंय बघा, इथं दिलंय V फुल स्टॉप, पण त्याचे कॅपिटल काढलेले. आडनावाचा अध्याक्षर कॅपिटल काढले पाहिजे, ते आपण पुढे पाहणार आहोत. मिस्टर विश्वनाथ प्रताप सिंग, VP सिंग. पूर्ण लिहायचं असेल तर असं, आणि कन्स्ट्रक्टिव्ह लिहायचं असेल तर यू हॅव टू यूज फुल स्टॉप देअर. फुल स्टॉपचा उपयोग कुठं कुठं करायचा लक्षात आला. आता आहे कॉमा म्हणजे काय, तर फुल स्टॉपपेक्षा थोडं थांबणं. फुल स्टॉप म्हणजे एकदम थांबणं, आणि कॉमा म्हणजे थोडंसं थांबणं. या ठिकाणी कॉमा म्हणजे कंसात असं चिन्ह दिलं आहे. कॉमा म्हणजे व्हॉट वी कॉल इन आवर मदर टंग स्वल्प विराम. इज यूज्ड टू मेक द शॉर्ट पॉज इन अ सेंटेन्स. थोडंसं थांबायचं आहे, बरं, थोडंसं ब्रेक टच करायचं आहे. जसं स्पीड ब्रेकर आपल्यावर आलो आपण एकदम थोडंसं थांबतो आणि लगेच पुढे निघतो, तसं. इट हेल्प्स द रीडर टू अंडरस्टँड द सेंटेन्स इन अ बेटर वे. आणि वाय पंक्च्युएशन मार्क आर युज्ड टू रीड and to write effectively in the same way to understand the sentence carefully. म्हणजे वाक्य आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर द कॉमा इज यूज्ड टू सेपरेट 3 or more words of the same parts of speech. वाक्याचे वेगवेगळे भाग आलेले आहे. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती वेगवेगळ्या आलेल्या आहे. आता बघा, ते वेगवेगळे दाखवायचे आहे, आणि म्हणून या ठिकाणी त्यावेळेस कॉमाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल गंगा, कॉमा यमुना, कॉमा कावेरी, कॉमा कोयना. अँड शेवटचा जर शब्द जोडायचा असेल किंवा भाग जोडायचा असेल तर तो अँडने जोडायचा, तिथं मात्र कॉमा द्यायचा नाही. बघा इथं दी गंगा, दी यमुना, दी कावेरी. युनिक यूज ऑफ पार्टिकल द, ते आपण पुढे पाहणार आहोत. द गंगा जी कॅपिटल आहे, कारण ते प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनचं आद्य अक्षर हे कॅपिटल लिहिलं पाहिजे. इथे पंक्च्युएशनचा नियम आहे, दडलेला आहे, समजून घ्या. गंगा. यमुना वाय कॅपिटल आहे बघा, गंगा कॉमा यमुना वाय कॅपिटल आहे. कावेरी वाय कॅपिटल आहे, के कॅपिटल आहे, सॉरी, कॉमा कोयना अँड गोदावरी आर सम ऑफ द ग्रेट रिव्हर्स. या मोठ्या नद्या आहे. त्याच्यानंतर बघा, इट ऑल्सो सेपरेट्स वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस इन्सर्टेड इन टू द बॉडी ऑफ अ सेंटेन्स. वाक्यात देअर मे बी more than 1 or 2 clauses in a sentence or in a statement. एका वाक्यामध्ये एक पेक्षा अधिक क्लॉजेस असू शकतात. क्लॉज म्हणजे उपवाक्य, ते आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. ही गॅस, बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इफ यू स्टडी हार्ड, कॉमा, राईट डाऊन. इफ यू स्टडी हार्ड, कॉमा, देन कॉमा यू विल गेट मोअर मार्क, कॉमा. म्हणजे या ठिकाणी दोन वाक्य, मेन सबऑर्डिनेट क्लॉज अँड मेन क्लॉज. जनरली सबऑर्डिनेट क्लॉज हेल्प्स टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ मेन क्लॉज. म्हणजे मुख्य वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉजची त्याला गरज असते. सबऑर्डिनेट क्लॉज अँड कंडिशनल क्लॉजेस ज्यावेळेस आपण बघू, देन आय विल एक्सप्लेन इट विविडली. ही गॅस्प्ड, कॉमा, ही पेंटेड अँड, पुन्हा येता अँड आलाय बघा, अँडने जोडले बघा वाक्य. कंजक्शन आपण मागे शिकलो, कंजक्शन.
ही गॅस कॉमा ही पेंटेड अँड कॉलॅप्स ऑन द फ्लोअर, आणि तो जमिनीवर कोसळला. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मुख्य वाक्याच्या कर्त्यानंतर रिलेटिव्ह प्रनाऊन वापरतात. रिलेटिव्ह प्रनाऊन हे समजून घ्या. आता पंच्युएशन मार्क वापरले असेल तर गौण उपवाक्याच्या बाजूला स्वल्पविराम देतात. आता हे का, माय सन कॉमा हू इज अ डॉक्टर कॉमा ट्रीटेड हिम. काय म्हटलंय? गौण उपवाक्याच्या दोन्ही बाजूला स्वल्पविराम देतात. गौण वाक्य ट्रीटेड हिम, इथं इथं कॉमा हे हू इज अ डॉक्टर हे गौण वाक्य आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे, याच्या दोन्ही बाजूला स्वल्पविराम देतात. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रूल फॉर यू. Try to remember, read it more and more, watch the video one, twice or thrice to understand the punctuation mark in a proper way. Complex sentences. कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय की कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे असं मिश्र वाक्य म्हणतो आपण त्याला. मध्ये सुरुवातमध्ये वाक्याच्या सुरुवातीला गौण उपवाक्य असेल, गौण उपवाक्य असेल तर त्यानंतर स्वल्पविराम देतात. आता ते हाऊ टू अंडरस्टँड इट द रूल्स, आता ते उदाहरणावरून स्पष्ट होईल बघा. एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू प्लीज मी कॉमा फॉलो माय टीचिंग. तुम्हाला जर मला खुश करायचं असेल तर माझ्या जी शिकवणी आहे त्या शिकवणींचं अनुकरण करा. असं म्हणजे या ठिकाणी हा काय आहे, हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि मेन क्लॉज आहे. बघा, इफ यू वॉन्ट टू प्लीज मी फॉलो माय पेरेंट. आता या ठिकाणी इथं कॉमा दिलेला आहे आणि इथं माय टीचिंग. बघा या ठिकाणी आता म्हणजे दोन सेपरेट टू शो द सेपरेट क्लॉज ऑफ अ सेंटेन्स. व्हर्बल क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चन बघा, व्हर्बल क्वेश्चनची उत्तरे येस नो ने देताना त्यानंतर स्वल्पविराम देतात. आपण आता स्वल्पविराम कुठे कुठे द्यायचा ते पाहत आहोत. स्वल्पविराम कुठं द्यायचा तर या ठिकाणी बघा, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, दॅट इज इको क्वेश्चन. आपण मागं पाहिले प्रश्नाचे प्रकार. इज इट राईट. आता व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर कसं येतं, येस किंवा नो. येस वाय कॅपिटल, पुन्हा तिथं लक्षात वाय, येस तिथं कॉमा दिला आहे बघा. इज इट राईट, येस इट इज, फुल स्टॉप, मीन्स येस इट इज राईट. त्याच्यानंतर इज इट, आता एखादा म्हणेल नो, मग नो एन कॅपिटल कॉमा, येस थोडं थांबलोय बघा आपण, येस कॉमा, नो कॉमा, कॉमा म्हणजे स्वल्प विराम. त्याच्यानंतर नामे व शब्द समूह यांच्या संबंध स्पष्ट करताना स्वल्पविरामचा उपयोग करा. नामे व शब्द समूह. नाम म्हणजे काय आपण पाहिले, नामाचे प्रकार, काइंड्स ऑफ नाउन, काइंड्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह सगळं पाहिलेले याच्यापूर्वी. नामे व शब्द समूह यांचा संबंध स्पष्ट करताना स्वल्पविरामचा वापर करतात. उदाहरण बघा, हिज फादर कॉमा अजेज कॉमा ट्राईड दिस केस. म्हणजे ती केस त्यांनी हँडलण्याचा प्रयत्न केला असेल. काय, हिज फादर कॉमा अजेज कॉमा, कारण तुम्हाला पंच्युएशन मार्कचा सगळा भाग संपल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला जाणार आहे आणि यू हॅव टू सॉल्व ऑल द असाइनमेंट सेंटेन्सेस गिवन in the last video of punctuation mark. रिपोर्टेड स्पीचची विभागणी करताना म्हणजे बघा, आपण राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. रिपोर्टेड स्पीचपर्यंत आपण आलो होतो, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू आपण घेणार आहोत, हे समजून घ्या. रिपोर्टेड स्पीच. आता रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, डायरेक्ट आणि रिपोर्टेड वर्ब, रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टेड वर्ब. रिपोर्टेड वर्ब म्हणजे निवेदक क्रियापद, रिपोर्टेड स्पीच म्हणजे निवेदक कथन. डायरेक्ट इनडायरेक्ट घेऊ त्यावेळेस आपण ते समजून घेऊ. मॅडम कॉमा ही सेड किंवा ही सेड कॉमा आय एम टेरिबली इन डबल इनवर्ड. ऑल पंच्युएशन मार्क्स टाइप ऑफ सेंटेन्स विल बी गिवन इन द